मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता तर परीक्षा संपली, 2 दिवस झाले म्हणूया आपण आणि लगेच तुम्हाला न्यूज मिळालेलीच आहे, की 5 तारखेला बोर्डचा रिझल्ट आहे. ओके. बरं, मी एक तुम्हाला सांगतो, की तणाव घेऊ नका. इतक्या लवकर रिझल्ट नाहीच लावायला पाहिजे होता असं वाटतंय ना आपल्याला. जूनमध्ये रिझल्ट लागला असता तर निदान मे महिन्यात तर एन्जॉय करता आलं असतं ना किंवा आपले काही प्लॅन असतील सुट्टीला इकडे जायचं, तिकडे जायचं. मी बऱ्याच मुलांना सांगितलंय, की हे दिवस एन्जॉय करा म्हणून. पण आपल्याला बोर्डनं ठरवलंय, की एन्जॉय करूनच द्यायचं नाही. किती दिवस उरले सांगा 5 तारखेला? मग आता ह्यात काय केलं पाहिजे मला ते तुम्हाला सांगायचंय. इम्पोर्टंट. आता आपल्यावर एक जबाबदारी आलेली आलेली आहेच म्हणूया आपण. आता एक गोष्ट तुमच्या पण लक्षात आली असेल, की 10वी पर्यंतचं जे लाईफ होतं किती बेस्ट होतं. पण इथून पुढचं लाईफ पण बेस्टच असणार आहे. ते सगळं एन्जॉय करायचं की नाही ते आपल्या हातात आहे. बरं, आता ह्यात करत असताना मी तुम्हाला सांगतो ते इम्पोर्टंट काय, की डॉक्युमेंट्स आता इथून पुढे तो प्रकार आहे. ॲडमिशन 10वीतून 12वीत काही नाही हो, ईझी होतं आणि डमी कॉलेजेस वगैरे प्रकार तर खतरनाकच होते. आता इंजिनिअरिंगला तसं नाहीये. तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणारच आहेत. जर कास्टमधून असाल तर ती कास्ट व्हॅलिडिटी असणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट मग हे सगळं आपल्याला सांगणार कोण? मग ऑब्व्हियसली इथं प्रश्न येतोय काउन्सिलिंगचा. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ का बनवतोय मी? कारण हा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच मला एक पालक भेटायला आले होते. त्यांना मी बोललो सुद्धा, की सी फिक्स आहे. तो मुलगा फक्त 21 दिवस माझ्याकडे होता, शेवटचे 21 दिवस. त्याच्या अगोदर तो जे प्रिपरेशन करत होता. पण शेवटच्या 21 दिवसात त्यानं एक्स्ट्राऑर्डिनरी अभ्यास केला. होताच तो हुशार. मध्ये नाही त्याचा रिझल्ट लागला, पण सी मला गॅरंटी आहे त्याची. कारण त्याचा परफॉर्मन्स मी बघितलाय. 99 प्लस पर्सेंटाइल हवे आहेत त्याला. त्याचं फिक्स हवंय म्हणजे मिळणार आहेत त्याला. फिक्स आहे. मग मी त्यांना बोललो, की "काय तुम्हाला काउन्सिलिंगची गरजच नाहीये. ऑप्शन फॉर्म भरणं अवघड नाहीये." तरी ते म्हणले, "नाही सर, काउन्सिलिंगमुळे माहिती मिळेल, नॉलेज मिळेल." मग इथंच मला तुम्हाला सांगायच्या आहेत बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी. एक नाव न घेता एक्झाम्पल देतोय तुम्हाला काही वर्षापूर्वीचं. तो मुलगा नव्हता माझ्याकडे क्लासला, पण जेव्हा पालक मला भेटले, मी तो क्षण अजून विसरू शकत नाही. ते मला म्हणले त्यांनी सुद्धा मुलाला जे-ई-साठीच पुण्यातल्या नामवंत क्लासमध्ये ठेवलं होतं. मुलगा टॉपर होता 10वी पर्यंत म्हणूया आपण. जे नाही जमलं. सी-ई-टीमध्ये पण चांगला स्कोर नाही आला. पण त्यांनी जे पुढचं सांगितलं ते माझ्यासाठी शॉकिंग होतं. त्यांनी असंच कुठलंतरी काउन्सिलिंग जॉइन केलं होतं आणि त्या काउन्सिलिंगनं त्यांना पुण्यातल्या एखाद्या टॉपच्या कॉलेजमध्ये, कॉलेजचं नाव पण आपल्याला घ्यायचं नाहीये, ₹16,00,000 भरून ॲडमिशन मिळवून दिलं. चक्कर यायची वेळ आली ₹16,00,000 सी-एस नाही ओरले सर, सी-एसला डिमांड आहे. आम्ही पण गेलो प्रत्येक ठिकाणी मोठीच डिमांड आहे. तर हेच मला सांगायचं या व्हिडिओमध्ये, की काउन्सिलिंग घ्या. ओके, काउन्सिलिंग घ्या. पण 16,00,000 तुमच्या तरी मनाला पटतंय का? डोनेशन एवढं आणि जी डोनेशनची सीट असते ना, त्यांना 4ही वर्षाची फुल फी भरावी लागते बरं का. तिथं गव्हर्नमेंटच्या कुठल्या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत. अगदी मुलगी जरी असेल, तर तिला फुल फी भरावी लागणार आहे. ओके. मग डोनेशन गरजेचं आहे का? मग काउन्सिलर तुमचे जे आहेत, आता मी तुम्हाला सांगतो, मला सुद्धा काही कॉलेजेसने कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता. आता ह्याला बरीच वर्ष झाली, की त्यांचं म्हणणं काय होतं, की पर ॲडमिशन तुम्हाला सर्टन अमाउंट देऊया आपण. मी म्हटलं हे गरजेचंच नाहीये. मी त्यांना म्हणलं सुद्धा, की बघा कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, हे मी कुठल्या मुलाला फोर्स करूच शकत नाही. त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला ठराविक काही ₹1000 तुम्ही द्याल, तेवढ्यासाठी मी कसं त्याला सांगायचं? पण बरेच जण हे करतात. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे. मग यासाठी मला तुम्हाला नेहमीप्रमाणे सजेशन द्यायचं आहे YouTube. तुम्ही YouTubeवर बघा, कोण-कोण काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतंय. तुम्ही वर्षभर कुणाला फॉलो केलं होतं आणि मी अजून या व्हिडिओत काही बोलणार नाहीये. मला तुमच्याकडून कमेंटमध्ये हवं आहे, की कोण-कोण चांगलं काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतंय. मी दरवर्षी मला माहिती आहे, जी गोष्ट चांगली आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही मला कमेंटमधून सांगा, की काउन्सिलिंगसाठी कुठले-कुठले चॅनल अवेलेबल आहेत. बरं या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळायला सुरुवात होईल. ओके. तिथे तुम्हाला माहिती मिळेल. बरं ती सगळीच माहिती बरोबर असेल असं पण नाही रे बाळांनो. मी एक व्हिडिओ बघितला. अ, त्यात ती काय कोण होतं बरं का काउन्सिलिंग मला कुणाचं नाव घ्यायचंच नाहीये. ते व्यक्ती काय म्हणले माहितीये का, की नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट हे असं असतं. उत्पन्नाशी रिलेटेड आहे. क्रिमी लेयर, नॉन क्रिमी लेयर. पण ती व्यक्ती काय म्हणली, की हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. त्यासाठी तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणावं लागेल. चुकीची माहिती होती ती. म्हणजे काउन्सिलिंग हे बेस्टच पाहिजे. त्यांच्याकडं अनुभव हवाय. निदान 2-3 वर्षाचा असेल तरी पुष्कळ झालं. एखादा नवीन मुलगा काउन्सिलिंग प्रोव्हाईड करत असेल, तेही उत्तम आहे. पण त्याच्याकडे हजारो मुलं नको आहेत, हेही तितकंच खरं आहे. काउन्सिलिंगकडे पुन्हा टीम लागते. मी तुम्हाला सांगतो 4-5 वर्षापूर्वी मीही काउन्सिलिंग प्रोव्हाईड केलं होतं. 3 वर्षापूर्वी. 50च मुलांना, फक्त 50 मुलं मी घेतली होती काउन्सिलिंगसाठी. पण बापरे! ते 3 महिने ना
खूपच तणावाचे होते. खूप अरे, एका मुलाचं काउन्सिलिंग करायचं, त्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो, त्याच्या वेळेस खूप काळजी घ्यावी लागते. मग मला तुम्हाला काय म्हणायचं आहे, आता YouTubeवर शोधा, डॉक्युमेंट्स कुठले लागतात ते बघा. सेल आता इथून पुढे काय तुम्हाला सेलकडे जायचंच नाहीये. इंजिनिअरिंग कॉलेज जवळ असेल तिथं जावा. आमच्या साताऱ्यात बेस्ट कॉलेज आहे के तिथं गेल्यानंतर ॲडमिशन कमिटी असते. तुम्ही तिथं त्यांच्याकडे ॲडमिशन घेतलं पाहिजे असं काही नाही. पण तुम्ही तिथं गेल्यानंतर सगळी माहिती ते प्रोव्हाईड करतात. मग टी कॉलेज आहे. तिथं अमोल पाटील सर आहेत ते तुम्हाला म्हणजे माझ्या किती स्टुडंटच्या बाबतीत बघितलं मी, किती वेळेस सरांना फोन केला, प्रत्येक वेळेस सरांनी परफेक्ट आन्सर दिलाय. मग इथं ज्ञानश्री कॉलेज आहे. म्हणजे प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेज मी कुठल्याही कॉलेजला नावं ठेवणार नाहीये आणि कुठल्याला फार चांगलं पण म्हणणार नाहीये. मग मुद्दा असा आहे, की त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन कमिटीज असतात. आता ही माहिती गोळा करायची वेळ आलेली आहे. माझ्या एका स्टुडंटच्या बाबतीत अनुभव सांगतो. कॉन्टॅक्ट केला नाही मला. पुन्हा दिसला मला. मी कुठे आहे? इथं साताऱ्यातल्या एका कॉलेजमध्ये आहे. पण फुल फी भरून. म्हटलं फी कशाला एवढी भरली? तुला मार्क तर चांगले होते ना. नाही. वेळेवर एखादं जे डॉक्युमेंट इम्पोर्टंट आहे ते मिळालं नसल्यामुळं फुल फी भरावी लागली. आणि एकदाच नाही 4 वर्ष भरावी लागली. मग हे असं नको आहे. बरं आणखीन एक सांगतो, ऑप्शन फॉर्म भरताना भरमसाठ चुका होतात. त्यावेळेस तर मी सांगणारच आहे. पण अजून सांगतो, काही वेळेस ना काय करतात माहितीये का, लॅपटॉप घेऊन लोकं बसलेले असतात. कुठे लाईनला उभारताय? या आम्ही भरून देतो तुमचा ऑप्शन फॉर्म. फ्रीमध्ये. फ्रीचं अट्रॅक्शन जोरात असतं. आणि हे ऑप्शन फॉर्म भरणारे तुमचा पासवर्ड वगैरे घेतात आणि स्वतःहून पुन्हा ऑप्शन फॉर्म चेंज करतात. त्यांना ज्या कॉलेजशी टाय अप असतो. मगाशी नाही काय म्हटलं, ज्यांना त्या कॉलेजकडून पैसे मिळाले, त्यांचं नाव ते मध्ये एंटर करू शकतात. नुकसान होतंय. या सगळ्या गोष्टी टाळायच्या. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, काउन्सिलिंगशी रिलेटेड पण व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. पण 5 तारखेपर्यंत काय नाही. निदान 5 तारखेपर्यंत जोरात लाईफ एन्जॉय करा. फिरून या, एन्जॉय करा. तणावात राहू नका. जो रिझल्ट आहे तो स्वीकारा. आणखीन हो, स्वतःहून ठरवून नका, की ग्रुप क्लिअर नाहीये. हेही दुर्दैव मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे एक स्टुडंट आहे. आता 10th स्टँडर्डला तो माझ्याकडे आलाय. त्याची मोठी बहीण डिप्लोमा करते 12वी नंतर. मी विचारलं, "का?" ती म्हणे ग्रुप क्लिअर झाला नाही. तिला केमिस्ट्रीला और बाकीचे सब्जेक्ट असतात हे माहितीच नव्हतं. आणि ग्रुप क्लिअर होता. इंजिनिअरिंग डिग्रीला घेता आलं असतं. मग अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी तुम्हाला एक पर्सनल काउंसलर पाहिजे. पण काउन्सिलिंगच्या फीज या किती असाव्यात? आता काही आहेत, की ज्या अक्षरशः म्हणजे 15, 20, 30 हजारापर्यंत काउन्सिलिंगच्या फी घेतात. नको. योग्य फी असणारा योग्य चॅनल मला मिळालं, की नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत वाट बघूया आपण रिझल्टची. ऑल द बेस्ट.